असं एक सुपरफूड ज्याची शिवाजी महाराजांना त्यांच्या युद्धात प्रचंड मदत झाली. आता आपल्याला माहित आहे, शिवाजी महाराजांना त्यांच्या मावळ्यांसोबत अनेक दिवस मोहिमांवर जावं लागायचं आणि मग तेव्हा कित्येक दिवस गुप्त मोहिमांचे वेळी ते खाण्यापिण्यासाठी काय करत असतील, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. कारण त्या काळी काही आजच्यासारखं फास्ट फूड, पॅकेट फूड आणि स्विगी झोमॅटो नव्हतं. मग एक असं सुपर फूड होतं जे शिवराय आणि त्यांचे मावळे नियमित सोबत घेऊन जायचे. आणि मुळात हे सुपर फूड तिबेटमध्ये निर्माण झालं. तिथे याला स्यंपा असं म्हणायचे आणि भारतात सातू किंवा सत्तू म्हणतात. सातूचं पीठ करण्यासाठी गहू, जव आणि हरभऱ्याची डाळ लालसर खरपूस भाजतात. त्यात सुंठ, जिरं आणि विलायची टाकतात. हे मिश्रण दळून आणतात. तयार झालेलं हे पीठ पाण्यात भिजवून साखर टाकून खातात. क्वचित कोणीतरी त्याऐवजी तिखट आणि मीठ टाकूनही खातात. सातूचं पीठ पौष्टिक असतं. यात भरपूर पोषण मूल्य असतात. जुन्या काळात जेव्हा वाहनं उपलब्ध नव्हती तेव्हा पायी आणि बैलगाडीनं प्रवास करताना न्याहारीसाठी याचा वापर व्हायचा. आणि याचाच वापर शिवराय आणि त्यांचे मावळे सुद्धा युद्धाच्या काळात पोट भरण्यासाठी आणि एनर्जीसाठी करायचे. कारण हे प्रोटीन, मॅग्नेशियम आणि आयर्ननं परिपूर्ण असायचं. तुम्हाला याबद्दल माहित होतं का? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.